होईल असं विचारून तो अगोदर नाही म्हटला, पण हे फार आग्रह झाला यांचा. आणि फार आग्रह झाल्यानंतर मग तो तयार झाला. मग ते नाटे वगैरे साडी वगैरे नेसल्या, कुंकू वगैरे लावले, टिकली नाही लावली, कुंकूच लावलं. कारण तेव्हा टिकल्या नव्हता. आता 56 टिकल्या, टिकल्या तर टिकल्या, नाही तर हुकल्या त्या टिकल्या. कुंकू लावलं, मस्तपैकी हळदी लावलं, मस्त सुंदर असं मेकअप केला, शृंगार. आणि मग तर बाकीच्या मित्रमंडळींनी सांगितलं, आता तू काय कर, गर्भवती स्त्री जशी चालते तशी ॲक्शनमध्ये चाल. आणि तसे चालत चालत ते साधूंकडे गेले आणि तिला लांब उभं ठेवलं त्या शंभाला. आणि बाकीचे 2-4 जण शहाणे राहतात. चांडार चौकडी कोणत्याही गावात जा, ती चांडार चौकडी राहतेच. ती कुठेही जाते, जगाच्या पाठीवर कुठेही जा. बाबाजीला असं जाते गावाला फार त्रास झाला. ही चांडार चौकडी सुधरूच देत नाही. काय भ्रमिष्टपणा करेल तर करेलच, ते करतीलच. आणि भला किसी का कर ना सका तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सका तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना. हो बन न सका भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैरान बनो. सदाचार अपना न सका तो पापों में पगना धरना. पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सका तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना. आणि लांब उभं केलं आणि सांगितलं. ते बाकी 4-5 जण गेले त्या साधूंकडे आणि सांगितलं, महाराज ती जी स्त्री आहे ना गर्भवती, आता स्त्रीवती गती, पुरुषच होता, पण पार्ट तसं दिलं ना त्याला. साडी वगैरे नेसले, चिंध्या बिंध्या पोटात दाखवलं, जसं काही पोटामध्ये गर्भ आहे. आणि त्याने त्या स्त्रीला काय होईल सांगा. ते साधून, बाबा हो दिवसभर आम्ही फार थकलेलो आहे, जा मुलांना तुम्ही खेळा नका, आम्हाला काही त्रास देऊ. ते नाही तसं नाही, तुम्ही अंतर्ज्ञानी आहे ना, तुम्ही साधू आहे ना, मग तुम्ही असं वागून चालेल का. अरे आमचा विचारच तुम्हाला कळायचा नाही लवकर, असं ते म्हटले. मी जण माझं नाही सांगत. साधूची इच्छा फार वेगळी राहते, साधूचं मन फार वेगळं राहतं. कोणाचं वाईट व्हावं ही जी इच्छा साधूची असेल तो साधूच नाही. साधूचा विचार तो राहतं का सगळ्यांचं चांगलं व्हावा, दुष्ट दुराचाराचं चांगलं व्हावं. तर ज्याने आपल्यावर अपकारावर करे उपकार तोची संत, ज्याने आपलं वाईट केलं त्याचंही चांगलं व्हावा असं ज्याच्या मनात राहतो तो साधू राहतो. तुम्ही संत माया बाप कृपवंत. तुम्ही संत माया बाप कृपवंत. कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुमा दरया करन. अवतार तुमा दरया करन. उधर यजन जड जीवा. उधर यजन तुम्ही जड जीवा. उधर यजन तुम्ही जड जीवा. फार त्रास राहतो साधूला. तुम्हाला साधूवरून तसा दिसतो, पण लय अवघडी. तुका म्हणे आम्हा रात्रंद शुद्धाचा प्रसंग, आत इंद्रिय बाहेर जन.
आतमध्ये इंद्रियांचा त्रास आहे, ही इंद्रिय सैरवैर पळायला पाहतात, त्यांना आत इंद्रियांना रोखायचं आहे. बाहेर लोकांचे विचार आहे, बाहेर लोक त्रास देतात, आत इंद्रिय त्रास देतात आणि वरून देव त्रास देतो. सोपं आहे का भक्ती मार्ग? ही भक्ती सोळावरची पोळी, बाबाजीचं वाक्य द्यावं. आणि तुम्हाला साधू असं का वागतो? अरे नाही रे, आमचा त्रास आम्हाला माहिती, आमचं दुःख आम्हाला माहिती, आमच्या यातना आम्हाला माहिती. मागच्या महिन्यामध्ये काय त्रास झाला मला माहिती, तुम्हाला काय सांगून उपयोग आहे? मग आमची मानसिकता थोडी चिडचिड होऊन जाते. कशामुळं होते माहिती का? एक तर आतमध्ये इंद्रिय आम्हाला त्रास देत राहतात, बाहेरून जग त्रास देत राहतं, वरून देवही त्रास देत राहतो. आणि मग त्याच्यामध्ये थोडी चिडचिड झाली का मग लोक म्हणतात बाबा लोक असे का वागतात. नाही रे, तुम्हाला नाही कळायचं ते. तसं हे साधूंची अवस्था ती झालेली होती की बाबा दिवसभर आम्ही थकलेलो आहे, आता थोडंसं बसू द्या आम्हाला शांत चित्तानं, करू द्या आम्हाला थोडं चिंतन स्मरण. जा तुम्ही, नका खेळ, एवढं गडबड करू नका, जा तिकडं. पण हे पोर ऐकेच ना. नाही, काहीतरी सांगा, काय होईल सांगा, मुलगा होईल का मुलगी होईल. खूप वेळा समजून सांगितलं, विधी करा, पूजा करा, ध्यान करा, चिंतन करा, नाही जात मिळून, पण नाहीच ऐका ना. 2-4 वर्षापासून सांगतो ना, आता जाऊ नका. कशाला जाऊ नका? झालं तिकडे आश्रम झालं, तयार झालं, कुटिया झाली, रूम झाल्या, लाईट झाले, पाणी झाली, हापशा झाल्या, बोर झाल्या, विहिरी झाल्या, सगळं तयार करून ठेवलेलं आहे. फक्त हे पोलीस बाईचा यज्ञ झाला का निघलो. सांगून ऐकत नाही तर त्याला काय करा, कळतच नाही. समजा बाबाजीला असंच झालं, प्रवीण भाऊ याला नांदगावला सांगून कटळे निघून गेले आणि मग मागून बॉम्बट्या मारायला लागले. काय बॉम्बट्या मारते मागून? तसंच व्हायचं आहे आम्हाला. आता इकडून निघल्यावर मग बॉम्बट्या मारतील. कशाला बॉम्बट्या मारते? आता सांगत होते करती नाही, मागून रडायचं की त्या रडण्यानं काय प्राप्त होतं? काही नाही. साधू संत सांगतात तुमच्या हिताचं सांगतं, पण कळत नाही. तसं त्या साधूंनी सांगितलं, जा नका त्रास देऊ, इड कशाला त्रास देतात बाबा हो. पण नाहीच ऐकलं त्यांनी आणि सांगितलं, सांगा तिला काय होईल. मग राग आला आणि रागाच्या भरा सांगितलं, तुम्ही नाही ऐकत ना, जा त्याला मुसळ होईल. मग घाबरले आणि पाहत होतं काय पोटातून पटकन मुसळ पडलं बाहेर. नुसता वेश धारण केलेला होता, पण साधूला त्रास झाला. काय परिणाम झाला? कळकळ नका करायला जाऊ कोणत्याच साधूला, माझं जाऊ द्या, पण कोणत्याच साधूला त्रास देऊ नका. नाही जमलं पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका, नाही पडलं त्याच्याशी संबंध ठेवू नका, पण नका त्रास देऊ. कारण साधू कोणाला शाप देत नाही, साधू कोणाचं वाटोळं असं म्हणत नाही, पण देव त्याला सोडित नाही. परिणाम असा झाला का ते मुसळ पडल्यावर मग घाबरले, आणि घाबरल्यावर उग्रसेन जो कन्हैयाचा आजा होता तो राजा होता, आणि मग राजदरबारामध्ये ते मुसळ घेऊन गेले. पोर सगळे घाबरले. काय झालं? राजे साहेब काय झालं? अरे हे पोर आम्ही इथे वृत्तांत सांगितलं का आम्ही काही साधू गावामध्ये आले होते आणि आम्ही सहज या शांबाला पार्ट दिलं आणि त्याला गर्भवती केलं, आणि त्यांना विचारायला गेलो की तिला मुलगा होईल का, मुलगा होईल, काय होईल सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं मुलगा नाही मुलगी नाही होणार, त्याला मुसळ होईल. ते मुसळ झालं. काय करायचं? कुठे ते मुसळ? हे मुसळ आहे माझ्या हातामध्ये. हे 14 श्लोकाचा अनुवाय तो आहे, म्हणून त्याची पार्श्वभूमी सांगतो. मग ते मुसळ घेतलं. काय करायचं? आता देव तिथंच होते पण राजदरबारामध्ये नव्हते. आता किमान देवाला विचारायला पाहिजे होतं ना की याचं काय करावं म्हणून, पण भरमिष्ठ मंडळी नाही विचारते, स्वतःच्याच मनानं का. म्हणून मार्ग गेला तो ते त्याच्या मोकला. साधूला न विचारता कार्य केलं ते सफल होत नाही. द्यावा गुरुला न विचारता कार्य करा, सफल होणार नाही. त्याचं फळही मिळणार नाही तुम्हाला, निश्चितपणानं नाही मिळणार. मी का असेना बाबाजीच्या विपरीत काही करायला गेलं होतं त्याचं कार्य सफल होणार नाही. झालं तरी कदाचित त्याचं पुण्य मिळणार नाही. हे वर्म परमार्थातलं. देवाला विचारायला पाहिजे होतं यांनी का त्याचं काय करायचं. काही नाही, देवाला विचारलं. भगवान कन्हैया राजदरबारामध्ये बसलेले नव्हते, आपल्या राजमहालामध्ये होते, आणि हे राजदरबारामध्ये गेले आणि सांगितलं काय करायचं. उग्रसेनने विचारलं काय करायचं याचं. आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली काय करायचं, आणि मंत्रिमंडळाने सांगितलं आता हे काय करा, मुसळ याला बारीक करा आणि त्या समुद्रामध्ये फेकून. मग ते मुसळ काय केलं, त्याचे बारीक तुकडे केले. कशामुळं? हे जर तसंच राहिलं तर आणखी काही मोठं त्रास देईल म्हणा. मग त्याच्याकरता ज्या मुसळाचे तुकडे केले, समुद्रामध्ये फेकून दिलं. ते समुद्रामध्ये फेकून दिलं. ते वाहत प्रभा क्षेत्राला गेले, आणि प्रभा क्षेत्राला ते जे लाकडं होते त्या लाकडाचे झाले लोहाळ्या.
लावाळी नावाचं गवत तयार झालं. आणि इकडं प्रभाग क्षेत्राला ही सगळी यादव कवडातली मंडळी गेली होती. त्यांना पितृतर्पण